संयुगे म्हणजेच कंपाऊंड. संयुगे म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ होय. संयुगाचा लहानात लहान कण रेणू असतो. मात्र रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील तरच तयार होणारा पदार्थ हा संयुग असतो. उदाहरणार्थ पाणी. पाण्याच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू व ऑक्सिजनचा 1 अणू असतो. संयुगे नीट समजण्यासाठी आपण काही प्रयोग करूया. यासाठी एका परीक्षा नळीत साखर घेतली आणि परीक्षा नळीला उष्णता दिली. पहा, साखरेला उष्णता दिली तर त्यातील परीक्षा नळीत आता केवळ काळ्या रंगाचा कार्बन शिल्लक राहिला आणि पाण्याची वाफ बाहेर निघून गेली. साखर म्हणजेच कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे संयुग. त्यातील पाणी म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन निघून गेल्यावर कार्बन शिल्लक राहतो. आता ही मॅग्नेशियमची फीत पहा. ही फीत चिमट्याने पेटत्या ज्योतीवर धरल्याने त्याचे ऑक्साईड आणि नायट्राइड होऊन ती राखाडी रंगाच्या भुकटीत परावर्तित झाली. तर मुलांनो, या दोन्ही प्रयोगातून आपल्याला असे दिसून आले की 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ संयुग असतो. मग आता मला सांगा की पाणी, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यामधील कोणती मूलद्रव्ये आहेत आणि कोणती संयुगे आहेत? बाई, ऑक्सिजन हे मूलद्रव्य आहे कारण हा केवळ एकाच पदार्थापासून बनतो. तर पाणी व कार्बन डायऑक्साईड ही संयुगे आहेत कारण पाण्याच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू व ऑक्सिजनचा 1 अणू असतो आणि कार्बन डायऑक्साईड हा पदार्थ कार्बन आणि ऑक्सिजन यापासून बनतो. अगदी बरोबर. मुलांनो, आपण पाहतो की आग लागली की वाऱ्याच्या वेगाने ती जास्तच वाढते कारण ऑक्सिजन हे मूलद्रव्य ज्वलनास मदत करते. याउलट पाणी ज्वलन थांबवते. यावरून असे म्हणता येईल की संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे असतात. उदाहरणार्थ, हायड्रोजन हा ज्वलनशील असल्याने स्वतः जळतो. ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, परंतु पाण्यात हे दोन्ही रेणू असून पाणी आग विझवते.